हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आत्ताचा व्हिडिओ हा आपला ब्लड रिलेटेड डिसऑर्डर्स आणि ECG आणि पेसमेकर याच्यावरती असणार आहे. तर हे लेक्चर पूर्ण ऐकल्यानंतर तुमचा CET मधला एक क्वेश्चन फिक्स होणार आहे. तुमचा एक मार्क तिथं सिक्युअर होतोय. सो व्यवस्थित लेक्चर आहे का. आतापर्यंत आलेले मी सगळे प्रश्न प्लस तुमच्या कन्सेप्ट हे सगळं मी याच्यामध्ये क्लिअर करणार आहे. जर बायोलॉजी मॅग्निफाईडवरचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. तर लेक्चरला आता आपण सुरुवात करूयात. ब्लड रिलेटेड डिसऑर्डर्स. मग कुठल्या कुठल्या ब्लड रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामधली आहे पहिली हायपर टेन्शन. हायपर हाय आणि टेन्शन ब्लड प्रेशर. हाय ब्लड प्रेशर बरोबर. मग नॉर्मल ब्लड प्रेशर किती असतं बाळांनो? 120/80 mmHg असणार आहे. मग हे 120 कशाचं आहे? सिस्टॉलिक. हे काय आहे तुमचं? सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. सिस्टॉलिक म्हणजे जेव्हा हार्ट काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्ट होणार आहे बरोबर. आणि हे कसं आहे? डायस्टॉलिक किंवा डायस्टोल होणार आहे. तर डायस्टॉलिक ब्लड प्रेशर हे आहे. हे सिस्टॉलिक आणि हे डायस्टॉलिक. डायस्टॉल म्हणजे हार्ट जेव्हा रिलॅक्स होत असतं, रिलॅक्सेशन स्टेजला असतं तेव्हा. मग नॉर्मल हे झालं. मग हाय ब्लड प्रेशरमध्ये नक्की किती ब्लड प्रेशर वाढतं? तर सिस्टॉलिक म्हणजे कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी किती? 120चं किती होणार आहे? 140 mmHg होणार आहे. आणि याचं 80चं किती होणार आहे? डायस्टोलिक वेळी 80चं 90 mmHg होणार आहे बरोबर. हे झालं हाय ब्लड प्रेशर बरोबर. तर ह्याला आता याच्यामध्ये बघा एक्सेसिव्ह हाय ब्लड प्रेशर सुद्धा असतं. एक्सेसिव्ह हाय ब्लड प्रेशर. तर ह्या एक्सेसिव्ह हाय ब्लड प्रेशरच्या वेळी काय होतं बघा कितीपर्यंत? मग हा 140/90 जे आहे त्याच्याऐवजी काय होतं? 220/120 mmHg होतं बघा. एवढा ब्लड प्रेशर वाढतो. आणि एवढं जर ब्लड प्रेशर वाढलं तर काय होतं? ब्लड व्हेसल रप्चर होतात म्हणजे फुटतात. मग आईज मधल्या फुटल्या तर त्यांना आपण काय म्हणणार आहे? काय होणार आहे त्याच्यामुळं? ब्लाइंडनेस येईल. त्याच्यानंतर किडनीज मधल्या होतं तर नेफ्रायटिस होणार आहे. त्याच्यानंतर ब्रेन मधल्या जर ब्लड व्हेसल्स काय झाल्या? रप्चर झाल्या तर त्याच्यामध्ये पॅरालिसिस किंवा आपण स्ट्रोक म्हणतो तर ते होणार आहे. तर हे लक्षात ठेवा. हे आहे एक्सेसिव्ह ब्लड प्रेशर. मग तुम्हाला ऑप्शनमध्ये कदाचित हा सुद्धा ऑप्शन देतील आणि हाय ब्लड प्रेशर म्हणून तुमच्या लक्षात येईल की हे नाही. हाय ब्लड प्रेशर 140/90 आहे आणि हे एक्सेसिव्ह हाय ब्लड प्रेशर आहे. तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा आता दोन कन्सेप्ट आपल्याला इथं बघायच्यात. ब्रॅडिकार्डिया आणि ट्रॅकिकार्डिया. ब्रॅडिकार्डिया म्हणजे स्लो हार्ट रेट. काय असतो तुमचा? ब्रॅडिकार्डिया म्हणजे तुमचा स्लो हार्ट रेट असतो. आणि ट्रॅकिकार्डिया म्हणजे काय असतं तुमचं? फास्ट हार्ट रेट. तर ह्या इन जनरल लक्षात ठेवा व्यवस्थित. कधी कधी रेफरन्सला येऊ शकतात. त्याच्यानंतरची जी डिसऑर्डर आपण म्हणतो याला डिसऑर्डर आहे ती कोरोनरी आर्टरी. आता मला सांगा बाळांनो, नावातच आहे कोरोनरी. मग कोरोनरी आर्टरी काय करते? जी आर्टरी तुमच्या हार्टला ब्लड प्रोव्हाइड करते तिला आपण कोरोनरी आर्टरी म्हणतो बरोबर. मग त्याच्यामध्ये काय होतं बघा, त्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे सिम्पली काय असतं बघा, ही तर तुमची आर्टरी आहे तर या आर्टरीच्या लाइनिंगमध्ये असं फॅट सबस्टन्स काय होत असतं? डिपॉझिट होतं. तर बघा इथून पुढे इथं झालेलं नाहीये बरोबर. याचा ल्युमेन म्हणजे याचा डायमीटर आणि याचा डायमीटर फरक आहे की नाही बाळांनो? इथं डायमीटर हा कमी झाला, इथं डायमीटर एवढा आहे. म्हणजे याच्यामधून ब्लड फ्लो होण्यासाठी ऑब्स्टॅकल निर्माण झालं, काहीतरी अडथळा निर्माण झाला. आणि याची जी डिग्री आहे म्हणजे हे एवढं झालंय की अजून आता समजा इथं आपण दाखवूयात बघा, इथं अजून जास्त झालं म्हणजे इथं अजून कमी काय तुमचा डायमीटर किंवा ल्युमेन शिल्लक आहे. याच्यानुसार मग याचे काय आहेत? अथेरोस्क्लेरोसिस, एंजिना पेक्टोरिस आणि हार्ट फेल्युअर असे दोन टाईप पडणार आहेत बरोबर की नाही. मग आता हे अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे तुमच्या लक्षात आलं हे जे डिपॉझिशन आहे, कशाचं डिपॉझिशन आहे सांगा बाळांनो? डिपॉझिशन ऑफ फॅटी सबस्टन्सेस. डिपॉझिशन ऑफ फॅटी सबस्टन्सेस कशामध्ये? या आर्टरीच्या ल्युमेनमध्ये. म्हणजे आर्टरीजमध्ये फॅटी सबस्टन्सेसचं या लाइनिंगमध्ये डिपॉझिशन होतं आणि ल्युमेन कमी होतं. ऑब्व्हियसली ब्लड फ्लो काय होणार आहे? याच्यातून ब्लड फ्लो व्हायला अडथळा निर्माण होईल. तर ब्लड प्रेशर इथं काय होत असतं? वाढत असतं. आणि ब्लड कमी सप्लाय झाल्यामुळं किंवा याच्यातून ब्लड कमी फ्लो झाल्यामुळं हार्टला काय होणार आहे? जो ब्लडचा सप्लाय आहे हार्टला होणारा, कारण हे कोरोनरी आर्टरी आहे तर ब्लडचा सप्लाय काय होत असतो तिथं? कमी होत असतो. मग याच्यामध्ये आपल्याला दोन एंजिना पेक्टोरिसमध्ये काय होत असतं सांगा बाळांनो? माइल्ड चेस्ट पेन. मग याच्या डिग्रीनुसार दोन टाईप बघितले आपण. माइल्ड चेस्ट पेन जर असेल थोडंसं कमी आहे तर त्याला काय म्हणतो आपण? एंजिना पेक्टोरिस म्हणतो. आणि जर हार्ट अटॅक कधी, याचं दुसरं काय आहे? हार्ट अटॅक. म्हणजे हार्ट अटॅक कधी येऊ शकतो? जेव्हा काय होणार आहे? जास्त. हार्ट अटॅकला एक दुसरं नाव आहे. जास्त जेव्हा तुमचं काय होणार आहे? इथं प्रॉब्लेम होणार आहे, जास्त डिपॉझिशन होईल त्यावेळी किंवा पेनची डिग्री जेव्हा जास्त असेल त्यावेळी त्याला हार्ट अटॅक म्हणायचं. आणि हार्ट अटॅकचं दुसरं नाव काय आहे बाळांनो? मायोकार्डियल
इन्फार्क्शन. ऑलरेडी याच्यावरती क्वेश्चन येऊन गेला आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. मायोकार्डियल इन्फार्क्शन हार्ट अटॅकचं दुसरं नाव आहे. मग आता हा जो एंजिना पेक्टोरिस होता याच्यामध्ये माइल्ड चेस्ट पेन तर होतेच, प्लस कुठं होणार आहे, लोअर जॉमध्ये. पेन कुठं कुठं होतात जस्ट लक्षात ठेवा. लोअर जॉमध्ये होणार आहे, त्याच्यानंतर लेफ्ट शोल्डरमध्ये होतील. लेफ्ट शोल्डर आहे, लोअर जॉ आहे, त्याच्यानंतर लेफ्ट आर्म येणार आहे, लेफ्ट शोल्डर आहे, लेफ्ट आर्म येणार आहे. याच्यामध्ये पेन्स होणार आहेत आणि हे एंजिना पेक्टोरिस आहे. हार्ट अटॅकमध्ये काय होणार आहे, हार्ट डॅमेज होणार आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर हार्ट फेल्युअर वेगळा आहे बघा. हार्ट फेल्युअर काय आहे सांगा. हार्ट फेल्युअर कशाचं, प्रोग्रेसिव्ह विकनिंग. जेव्हा हार्ट काय होतं, वीक होतं, खूप वीक होतं, हळूहळू काय होणार आहे, हार्ट वीक होईल. आणि जेव्हा हार्ट एवढं वीक होईल की ते सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड पंप करण्यासाठी एबल राहणार नाही, अनेबल होईल, त्यावेळी काय होत असतं बाळांनो, हार्ट फेल्युअर होत असतं. म्हणजे याच्यामध्ये बेसिकली काय होतं आहे, जेव्हा हायपर टेन्शन होतं, काय होतं आहे तुमचं हायपर टेन्शन, म्हणजे ब्लड प्रेशर जेव्हा काय होतं, जास्त होतं. ब्लड प्रेशर जास्त झालं की हार्टला पंपिंग काय करावं लागणार आहे, जास्त करावं लागणार आहे. म्हणजे हायपर टेन्शन झालं की तुमचे जे हार्टची साईज असते ती स्लाइटली काय होते, एनलार्ज होते, म्हणजे मोठी होते थोडी. आणि फायनली काय होतं, मग हे असं होऊन होऊन काय होणार आहे, हार्ट काय होतं, फेल्युअर होतं. म्हणजे हार्ट काम करायचं थांबणार आहे, वीकनेस येतो त्याच्यामध्ये जास्त काम पडल्यामुळे. तर हे इथं काय होणार आहे, हार्ट फेल्युअर होतं. तर इन जनरल लक्षात ठेवा, याच्यावरती काही प्रश्न आलेला नाही, बट याच्यावरती या पॅरेग्राफवरती जास्त प्रश्न आलेत. मग आपण ते प्रश्न पहिले घेऊयात आणि त्याच्यानंतर ECG आणि पेसमेकर घेऊ आणि मग परत त्याच्यावरचे प्रश्न घेऊयात. आता एक छोटासा पॉईंट राहिला इथं सांगायचा. इथं जेव्हा चेस्ट पेन होते, हे माइल्ड चेस्ट पेन आहे, बरोबर की नाही. हेवीनेस येतो, माइल्ड चेस्ट पेन आहे, प्लस काय आहे, हेवीनेस येतो. आणि हा हेवीनेस येतो आणि हे जे चेस्ट पेन आहेत ह्या माइल्ड आहेत, ऑलरेडी कशात माइल्ड आहे. जेव्हा तुम्ही रेस्ट घेता की नाही, जरा असं रेस्ट घेतली म्हणजे काय होतं, समजा रनिंग वगैरे केली किंवा दम लागला, काहीतरी एक्सरसाइज केले, त्यावेळी हार्टची डिमांड ऑक्सिजनची काय होणार आहे, वाढणार आहे, बरोबर की नाही. मग वाढणाऱ्याने इथं काय होत असतं, आपण बघितलंय की इथं ऑक्सिजन किंवा ब्लडची डिमांड इथं कमी होणार आहे, कारण इथं सप्लाय कमी होतोय, तर डिमांड तेवढी पुरवली जाणार नाही. त्यामुळे इथं स्ट्रेस येणार आणि जेव्हा रेस्ट घेतली जाते तेव्हा ती डिमांड कमी होते. मग रेस्ट घेतली की परत ह्या पेन्स थांबतात. ही एक गोष्ट याच्यामध्ये होती महत्त्वाची. मग आता प्रश्न घेऊयात. बघा काय, हेवीनेस विथ सिव्हिअर चेस्ट पेन विच मे डिसअपिअर विथ रेस्ट इंडिकेट. आताच आपण बघितलं की हेवीनेस होतोय आणि सिव्हिअर चेस्ट पेन होते, प्लस काय होणार आहे, विच मे डिसअपिअर विथ रेस्ट. हे महत्त्वाचं आहे की रेस्ट घेतल्यानंतर डिसअपिअर होणार आहे. मग CET 2015चा क्वेश्चन आहे. मग काय याच्यामध्ये, एंजिना पेक्टोरिस आहे, अथेरोस्क्लेरोसिस आहे, आर्टेरिओस्क्लेरोसिस आहे आणि हायपर थायरॉइडिझम आहे. आताच आपण याचा आन्सर बघितले, काय असणार आहे, एंजिना पेक्टोरिस आहे. अथेरोस्क्लेरोसिसमध्ये सिम्पली काय होतं, तुमचा लुमेन नॅरो होतं, कारण इथं फॅट डिपॉझिशन होतं आणि हा लुमेन नॅरो होणार आहे. हायपर थायरॉइडिझम याचा काही संबंध नाही आहे. आर्टेरिओस्क्लेरोसिस ह्याचा पण याच्यामध्ये काही संबंध येत नाही, कारण हे आर्टरीजमध्ये होतं. आपण इथं अधरो बघतोय कारण हे करोनरी आर्टरीशी रिलेटेड आहे. सो हा पण ऑप्शन निघून जातोय. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. डिपॉझिशन ऑफ फॅटी सबस्टन्सेस इन द लाइनिंग ऑफ आर्टरीज इज टर्म्ड ॲज. आता आपण बघितलं हे काय आहे, अथेरोस्क्लेरोसिस. मग आर्टेरिओस्क्लेरोसिस, अथेरोस्क्लेरोसिस, आर्थरायटिस, एन्जिओजेनेसिस. मग त्याच्यामधला काय येणार आहे तुमचा, अथेरोस्क्लेरोसिस. 17चा प्रश्न होता बघा. कसे रिपीट होत आहेत क्वेश्चन्स लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. रिडक्शन इन ब्लड सप्लाय टू द कार्डियक मसल ड्यू टू नॅरोड अँड हार्डन करोनरी आर्टरीज कॉजेस प्रायमरीली डॅश. प्रायमरीली विचारले बघा. एंजिना पेक्टोरिस, हायपोटेन्शन, हार्ट फेल्युअर, ब्रॅडिकार्डिया. मला सांगा, ब्रॅडिकार्डिया म्हणजे आपण काय बघितलं होतं सांगा, स्लो ब्लड, बरोबर की नाही, स्लो हार्ट रेट. मग याच्यामध्ये हायपोटेन्शन म्हणजे कमी ब्लड प्रेशर आहे, तर ह्याचा तर काय संबंध येणार नाही, म्हणजे हे दोन्ही कॅन्सल झाले. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं, ब्लड सप्लाय जेव्हा काय होतो, कमी होतो, कुणाचा, कार्डियक मसलचा. कशामुळं, हे हार्डन झाल्या, करोनरी आर्टरी हार्डन झाल्यात किंवा नॅरो झाल्यात त्याच्यामुळं. मग सुरुवातीला काय होतं रे, सुरुवातीला एंजिना पेक्टोरिस होतो आणि नंतर हार्ट फेल्युअर होतं. आपण बघितलं ना, कमी डिग्री माइल्ड चेस्ट पेन म्हणत होतो आपण, रेस्ट घेतली की जातं. बट हार्ट फेल्युअर रेस्ट घेऊन नीट होणार आहे का नाही, हार्ट एकदा फेल झालं की संपला विषय. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, प्रायमरीली याच्यावरती आहे सगळं आन्सर. काय आहे, एंजिना पेक्टोरिस. बघा याच्यावरती किती क्वेश्चन रिपीट होतात. CET 2019चा हा क्वेश्चन होता. नेक्स्ट बघूयात. CET 2018चा क्वेश्चन आहे. हार्ट अटॅक इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश. आर्टेरिओस्क्लेरोसिस, एंजिना पेक्टोरिस, ब्रॅडिकार्डिया, मायोकार्डियल इन्फार्क्शन. आताच आपण सांगितलं होतं डिस्कशनमध्ये की याला काय म्हणतात, मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतात. तर हे सगळे याच्यावरचे प्रश्न होते. याच्यानंतर आपल्याला ECG आणि पेसमेकर बघायचं आहे. आता आपल्याला बघायचं आहे ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे काय आहे, सिम्पली ग्राफिक रेकॉर्ड आहे. कशाचं ग्राफिक रेकॉर्ड आहे, तर जे काय आहे तुमचे
इलेक्ट्रिक व्हॅरिएशन्स आहेत. इलेक्ट्रिक व्हॅरिएशनचं ग्राफिक रेकॉर्ड आहे इलेक्ट्रिक व्हॅरिएशन्स आहे. कुणी प्रोड्यूस केलेत? कार्डिओ म्हणजे कुणी केलेत? हार्टने प्रोड्यूस केलेत. कधी? पर किंवा इन 1 कार्डियक सायकल किंवा 1 हार्टबीट. 1 हार्टबीट लक्षात घ्यायचं, हे एव्हरी हार्टबीटसाठी रिपीटेड होणार आहे, बरोबर की नाही. तर याचं ग्राफिक रेकॉर्ड आहे, त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राम असं म्हटलं जातं. आणि जे इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं किंवा जी मशीन यूज केली जाते त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणतात. हे इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे हे प्रोसेस आहे किंवा त्याची डेफिनेशन आहे. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे ECG मशीन आहे किंवा इन्स्ट्रुमेंट आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय आहे तुमचा फादर ऑफ इलेक्ट्रोकार्डिओग्राफी कुणाला म्हणायचं आहे? इंथोवेनला. का रे बाळांनो इंथोवेनला म्हणायचं आहे? कारण इंथोवेननी काय केलं आहे 1903ला काय केलं आहे? हे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ याचं जे टेक्निक आहे किंवा हे जे ECG काढायचं टेक्निक आहे हे कुणी शोधलं आहे? इंथोवेनने शोधलं. तर याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, व्यवस्थित लक्षात ठेवा. काय केलं जातं रे बाळांनो याच्यामध्ये? तर चेस्टवरती बघा 2 इलेक्ट्रोड्स असतात. काय केले जातात? चेस्टवरती 2 इलेक्ट्रोड हे चेस्टवरती ठेवले जातात. आणि थर्ड इलेक्ट्रोड जो असतो तो काय? रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून काय असतो? 2 लिम्सवरती म्हणजे हातावरती आणि पायावरती 4 लिम्स आणि हिंड लिम्सवरती ठेवले जातात. आणि कंडक्टिंग जेल आपण अप्लाय केलं जातं बॉडीवरती जिथं जिथं इलेक्ट्रोड आहेत, जेणेकरून इलेक्ट्रिक इम्पल्स काय करावा? लगेच कळावा. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय? तुम्हाला वेव्ज महत्त्वाचे आहेत. मग आता ह्या ग्राफ म्हणजे नक्की काय असतं? तर याच्यामध्ये ECG जो असतो तो रिजेस म्हणजे उंचवटा, फरो म्हणजे खाली आलेला खड, बरोबर की नाही. ही रिज आहे, ही फरो आहे. तर रिजेस आणि फरोचं काय आहे? हे सिरीज आहे, बरोबर की नाही. मग याच्यामध्ये कुठल्या वेव्ज महत्त्वाच्या आहेत बाळांनो? 3 प्रकारच्या वेव्ज आहेत. एक आहे P वेव्ह, QRS वेव्ह आणि लास्टची इथे लिहायची राहिली T वेव्ह. मग याच्यामधल्या 1 बाय 1 आपल्याला बघायचे. तर ही जी P वेव्ह आहे ही P वेव्ह काय करते? तर SA नोडनी जे इम्पल्स जनरेट केले ते काय करते? इंडिकेट करते कोण? P वेव्ह. मग ही काय आहे बघा, इथं P वेव्ह कुठे दिसते? स्मॉल अपवर्ड काय आहे तुमचं? डिफ्लेक्शन आहे. स्मॉल अपवर्ड वेव्ह बघा ही मोठी आहे, बरोबर नाही. QRS. पण ही काय? P ही काय आहे? P वेव्ह स्मॉल अपवर्ड वेव्ह आहे. आणि काय इंडिकेट करते? तुमचं इम्पल्स जनरेटेड बाय SA नोड. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही काय करते? ॲट्रियल कॉज. हे लक्षात ठेवा तुम्ही व्यवस्थित. ॲट्रियल डिपोलरायझेशन काय आहे? ॲट्रियल डिपोलरायझेशन. आणि याच्यामुळं याचं जेव्हा डिपोलरायझेशन होतं त्याच्यामुळं काय होतं सांगा? ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन होतं. कुठल्या वेव्हमुळं? व्हेंट्रिकलचं किंवा ॲट्रियाचं काय होतं हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती प्रश्न आहे बघा. हे काय करणार आहे? ॲट्रियल डिपोलरायझेशन करणार आहे आणि त्याच्यामुळे ॲट्रियाचं काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. हे झालं P वेव्हचं. त्याच्यानंतर QRS वेव्ह बघा कशी दिसते. तर स्मॉल असं डाऊनवर्ड डिफ्लेक्शन आहे, नंतर लार्ज अपवर्ड आहे आणि त्याच्यानंतर स्मॉल येसचं छोटंसं खाली दिसते. तर हे काय इंडिकेट करतं? स्प्रेडिंग इम्पल्स. आता इम्पल्स जनरेट कोणी केले? SA नोडने. मग SA नोडकडून कुठं जातात रे बाळांनो? स्प्रेड इम्पल्स कुठं होतात सांगा? SA नोडकडून कुठं जातात? AB नोडकडे जातात, बरोबर नाही. इथं AB नोडकडे आलं. AB नोडकडून कुठं जाणार आहेत? बंडल ऑफ हीस. आणि बंडल ऑफ हीसकडून कुठं जात असतात? पुरकिनचे फायबरकडे जात असतात. तर हे जे स्प्रेडिंग आहे वेव्हचं आपण कंडक्शनमध्ये सुद्धा बघितलं आहे, पंपिंग ॲक्शनमध्ये. तर हे जे वेव्हचं कंडक्शन किंवा स्प्रेडिंग आहे ते कोण इंडिकेट करत आहे? QRS वेव्ह इंडिकेट करते. आता ही काय करते सांगा? ही व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन करते. आणि हे जे व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन आहे त्याच्यामुळं काय होत असतं सांगा बाळांनो? व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. बघा इथं काय झालं? ॲट्रियल डिपोलरायझेशन, ॲट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन. इथं व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन, व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन. हे लक्षात ठेवा. डिपोलरायझेशन झालं की कॉन्ट्रॅक्शन होतं आणि जेव्हा रिपोलरायझेशन होतं त्यावेळी रिलॅक्सेशन होतं. ते आपल्याला T वेव्हमध्ये बघायचं. मग T वेव्ह काय आहे सांगा? इथं थोडी ब्रॉड दिसते. ब्रॉड अपवर्ड वेव्ह आहे आणि ही काय करते? बघा काय दिसते तुम्हाला इथं? ब्रॉड. आता ही कशी स्मॉल होती, ही कशी आहे बघा? इथली जे डिस्टन्स येतलं ते वाढले. ब्रॉड अपवर्ड वेव्ह आहे आणि ही काय कॉज करते? हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. आणि आता मग आपल्याला बघितलं आपण की व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन जेव्हा डिपोलरायझेशन होतं तेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं. तर व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन झालं म्हणजे ऑब्वियस काय आहे? व्हेंट्रिकलचं काय होणार आहे?
सांगा काय होणार आहे, रिलॅक्सेशन होणार आहे. व्हेंट्रिकलचं काय होईल, रिलॅक्सेशन होईल. तर हे सगळं झालं पी वेव्ह, QRS वेव्ह आणि टी वेव्ह. हे व्यवस्थित करून ठेवायचं आहे बाळांनो. मग हे ECG काय करतं तुम्हाला, जर फंक्शन हार्टबीटचा किंवा हार्टचं जे फंक्शन आहे ते रेकॉर्ड करण्यासाठी हे काय केलं जातं, वापरलं जातं. त्याच्यानंतर आहे पेसमेकर. आता पेसमेकरबद्दल जास्त काय सांगायची गरज नाही. काय आहे, सिम्पली लक्षात ठेवा, आर्टिफिशियल SA नोड असं लक्षात ठेवा. आता SA नोडला आपण पेसमेकर म्हणतो. मग इथं काय असतो, आर्टिफिशियल. हा आर्टिफिशियल पेसमेकर आहे जो काय केला जातो, बाहेरून बसवला जातो. इलेक्ट्रिक डिव्हाइस आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. हे आर्टिफिशियली बसवलं जातं. प्री प्रोग्राम्ड असतं. पर्टिक्युलर आपला जो रिदम आहे तो रिदम करण्यासाठी SA नोड ज्यावेळी खराब झालेला असतो, ज्यावेळी इम्पल्स जनरेट होत नाही, त्यावेळी हा पेसमेकर बसवला जातो. आणि त्याची बॅटरी लक्षात ठेवा, निकेल कॅडमियम बॅटरीपासून हा काय केला जातो, म्हणजे याची जी बॅटरी आहे ती कुठली आहे, निकेल कॅडमियम. आणि याचं जे लाईफ आहे ते किती आहे सांगा बाळांनो, 3 ते 7 वर्षांपर्यंत हे काय होणार आहे, 3 to 7 इयर्सपर्यंत हे लॉंग लास्टिंग असणार आहे. तर हे एवढं सगळं याच्याबद्दल होतं. आता याच्यावरचे प्रश्न बघूयात. बघा, इन ECG पी वेव्ह रिप्रेझेंट, CET 2016चा क्वेश्चन आहे. व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन, व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन, ॲट्रियल डिपोलरायझेशन, ॲट्रियल रिपोलरायझेशन. इथं बघितलं होतं पी वेव्ह काय करते, आपली ॲट्रियल डिपोलरायझेशन करते. मग कुठे ऑप्शन नंबर C आहे. मग आता हे सगळं आपण बघितलं आहे, बरोबर की नाही. आता लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला काय, की याच्यामध्ये फिरवून कसा विचारला जाऊ शकतो, कुठली वेव्ह ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन करते, कुठली वेव्ह व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन, कुठली वेव्ह व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन करते, हे सगळं लक्षात ठेवायचं. म्हणजे याच्यावरून फिरवून कसाही विचारला गेला तरी तुम्हाला प्रश्न सोडवता आला पाहिजे. आता नेक्स्ट एक क्वेश्चन आहे बघा, तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर आपण लिम्फचा पार्ट बघितला नाही, लिम्फ एकदम छोटासा पार्ट आहे, तर तो तुम्ही व्यवस्थित करायचा आहे. वाचला तरी तो समजतोय. त्याच्यावरती हा प्रश्न दिला आहे मी CET 2015चा, तो तुम्ही सोडवा. त्याचा ॲन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि याच्यानंतर आपला जो टॉपिक असणार आहे तो मायक्रोब्स असणार आहे बघा, मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. एक टफ आणि एक इझी असा आपण घेतोय. आता हा आपला सर्क्युलेशन झाला, त्याच्यानंतर आपला मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर टॉपिक असणार आहे. बायोलॉजी मॅग्निफाईडवरचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. थँक्यू.